मस्तपैकी विरू तयार झाले स्कूलसाठी. मी रेडी. या एंडल तेलाचे इतके फायदे असले तरी दिवसभरामध्ये काय खावे काय नाही हे मी तुमच्याशी शेअर करेनच. हॅपी बर्थडे डिअर सावी. हॅलो नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी नमिता तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. मे महिन्याची सुट्टी मस्तपैकी विरूने गावी एन्जॉय केली. तर इकडे आल्यानंतर आमचं रूमचं रिनोव्हेशनचं कामाचं जे काही शेड्यूल होतं तर त्यामध्ये 15 दिवस कसे निघून गेले समजलेच नाही. आणि आज पूर्णपणे त्या कामाला स्टॉप केलं आणि घरातलं सगळं कामसुद्धा अगदी व्यवस्थित झालं. परफेक्ट अजून थोडासा टाईम लागेल परंतु हळूहळू करणं चालू आहे. परंतु आजपासून एक नवीन पर्व चालू होतं ते म्हणजे विरूची स्कूल. आणि आज त्याच्या स्कूलचा पहिला दिवस असल्यामुळं सकाळपासून आपली पेरेंट्स लोकांची इतकी धावपळ असते ना, हे स्पेशल करायचं ते स्पेशल करायचं आणि तो एकदम निवांत आहे. सकाळी नेहमीप्रमाणे तो उठायला तयार नाही, कारण आता सुट्टीला कसं भरपूर वेळ झोपायची सवय झाली. परंतु आज त्याला बोलू की स्कूलचा फर्स्ट डे आहे, तुला देवांश भेटणार. तर इतका एक्सायटेड झाला ना, पटकन सगळं आवरून घेतलं. तर बेसिक तयारी त्याने करून घेतली आहे, थोडंसं नाश्ता आणि त्याच्यानंतर त्याच्या स्कूलसाठी जे काही साहित्य लागणार आहे ही तयारी करते. आणि त्यासोबतच आज त्याला कसं तयार केले हे सुद्धा अगदी थोडक्यात दाखवते. आता फक्त जरा तयारी करूया. आणि लास्ट इयर स्कूल असल्यामुळे युनिफॉर्म तर तयार आहे. आता थोडीशी आवडत आज भेटणार ना देवांशला, मस्त मस्त खेळायचं. हातवर मारला कुणी मारून दिला? मस्तपैकी विरू तयार झाले स्कूलसाठी. मी रेडी. आणि अजून तर बुक्स वगैरे त्याला काय नाही भेटले तर टीचरांनी सांगितले की एक सिंपल नोटबुक त्यासोबत पेन्सिल इरेजर आणि टिफिनमध्ये सुद्धा जास्त हेवी नका देऊ बोलले, जेवढं काही स्नॅक्स टाईप मुलं रमतील असं खाऊ द्या बोलले. विरू समजलं ना? आणि प्लॅस्टिक अवॉइड करून जितकं स्टील वापरता येईल तर स्टीलच्या वस्तू देण्याचा प्रयत्न केला आहे. तर अगदी छोटीशी ज्युनियर KGची बॅग तयार आहे माझ्या पिल्लूची. चलो मी रेडी. देवबाप्पाला शंभू कर, आज फर्स्ट डे ना. ते नंतर देवपूजा करणार. हां कर. हां गॉड ब्लेस यू. बस अरे बस ना. आता बाबांच्या मम्माच्या. गॉड ब्लेस यू. खूप शिक, मोठा हो. गुड हॅबिट. काय चाललंय? सगळी तयारी तर झाली आहे. तर आता विरू सुद्धा एकदम बिरेड आहे आणि इतका खुश आहे ना. तर आता फर्स्ट डे असल्यामुळे मी सुद्धा आता त्याला सोडायला जाणार आहे. आणि पहिल्या दिवशी जे काही वातावरण आहे तर ते एक बघण्यात वेगळीच मजा असते. आणि सगळी लहान मुलं इतके म्हणजे आपापल्या ह्याच्यामध्ये बिझी असतात तर ते एक वेगळाच माहोल असतो. तर ते बघायची इच्छा असल्यामुळे आता आम्ही तिघेही चाललो आहे स्कूलला. बघ खेळायला किती आहे. नमस्कार. मावशी आहेत तर काही टेन्शन नाही आम्हाला. गुड मॉर्निंग. स्कूलमध्ये जाताना विरू किती खुश असेल हे तुम्ही बघितलंच असेल. आणि आज स्कूलचा फर्स्ट डे असल्यामुळे असं थोडंसं वाटलं होतं की विरू थोडासा रडेल किंवा थोडंसं असं शांत राहील. परंतु लास्ट इयर त्याचे जे काही फ्रेंड सर्कल होते जसं की आदिश्री, अद्विक, अर्निक, देवांश, वीरा, शिवना हे सगळे फ्रेंड्स बघून तो खूप खुश झाला. आणि स्कूल चालू झाल्यानंतर आम्ही दोघे एक 5 ते 10 मिनिट स्कूल बाहेर थांबलो होतो. तर तो बोलतो की बाबा तुम्ही नका थांबू, तुम्ही निवांत घरी जा, मी नाही रडणार, माझे सगळे फ्रेंड भेटल्यात त्यामुळे मी एकदम खुश आहे. तर त्यामुळे तर काही टेन्शन नाही. आणि सुरुवातीलाच मावशी आणि जिनल टीचर भेटल्यामुळे तर काहीच टेन्शन नाही, एकदम असं कम्फर्ट वाटलं. कारण लास्ट इयर मावशींनी किंवा जिनल टीचरांनी इतकं छान प्रकारे विरूला ट्रीट केलं होतं ना, तर ते एक कम्फर्ट झोन होता.
तर यावर्षी त्याच्या स्कूल टीचर चेंज झाले आणि यावर्षीसुद्धा टीचरांनी इतक्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी लिहून दिलेत ना, यावर्षीभरात होणार आहेत. त्याच्यामुळं असं वाटतं की त्याच्याबरोबर आम्हीसुद्धा बिझी राहणार आहे. तर आता भरपूर वेळ झाला आणि आता 10 वाजलेत आणि सकाळपासून मी काहीही खाल्लं नाही. आणि थोडंसं आज डाएटचा फर्स्ट डे असल्यामुळे मी सुरुवातीला काय करते हे सुद्धा दाखवते. मग अशी सांगितल्याप्रमाणे मी एक कॅस्टर ऑइलचा एक घरगुती उपाय करते. आणि हा कधी करते की जसं काही आपण आदल्या दिवशी कार्यक्रमानिमित्त किंवा कोणत्याही पिकनिक निमित्त जास्त काही खाल्लं आणि जर हेवी वाटत असेल आणि दुसऱ्या दिवशी असं वाटत असेल की आपल्याला रेग्युलर लाईफ असं मेंटेन करायचं आहे, तर त्यावेळी मी हे कॅस्टर ऑइल घेते. आणि या ऑइलचे इतके असंख्य फायदे आहेत ना, तर ते मी साईडला मेन्शन करेल. तर हे कसं घ्यायचं हे सुद्धा सांगते. कॅस्टर्ड ऑइल हे थोडंसं पचायला जड असतं आणि सुरुवातीला आपल्याला त्याची चव माहीत नसल्यामुळे ते एकदम असं वेगळं जाणवतं. तर एकच चमचा घ्यायचा आहे, कारण हे व्यवस्थित मापात घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा कधी आपण असं कॅस्टर्ड ऑइल घट्ट घेतल्यानंतर त्यावर कंटिन्युअस गरम पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे. या एंडेल तेलाचे इतके फायदे असले तरी दिवसभरामध्ये काय खावे काय नाही हे मी तुमच्याशी शेअर करेनच. विरूला स्कूलला सोडून आल्यानंतर जेवण बनवून घेतलं आणि आज खूप दिवसांनी टिफिनमध्ये बटाट्याच्या काचऱ्या बनवल्या. त्यासोबत चपाती जे काही शिल्लक आहे ते आता व्यवस्थित ठेवले झाकून आणि त्यांच्यासाठी टिफिनसुद्धा भरला. आणि या शिफ्टिंगच्या धावपळीमध्ये असं होतं की त्यानं टिफिन नाही दिला. आज दिला का टिफिन? थँक्यू सो मच डिअर, थँक्स लॉट. खूप मिस केलं टिफिनला. आजपासून दररोज मिळणार, प्रॉमिस. थँक्यू सो मच. चलो. ओके. अच्छी तरह से रहेगा. हॅपी. विरूच्या स्कूलचा टाइम झाला असल्यामुळे त्याला न्यायला आले होते आणि आता रिटर्न चालले. विरू, कसा होता आज स्कूलचा फर्स्ट डे? आणि काय काय क्वेश्चन विचारले? मग बाबांचं नाव काय सांगितलं आणि मम्माचं नाव? म्हणजे हे जरी लास्ट इयरचे स्टुडंट असले तरी सगळ्यांचं आज फक्त इंट्रोडक्शन झालं. आणि टीचरसुद्धा बोलले की विरूचं काही त्रास नाही, फक्त जे काही नवीन मुलं होतं तेच थोडं रडतात, नाहीतर ही सगळी जुनी मुलं एकदम सेटल झाले, त्यामुळे आता काही टेन्शन नाही. स्कूलवरून घरी आल्यानंतर विरूला थोडंसं फ्रेश करून घेतलं आणि आता तो स्वतःच्या हाताने बटाट्याचे काचरे आणि चपाती खातोय. कारण जेवढी सुकी भाजी असेल तर ती त्याला आधी खायला आवडते. विरू, ती बॉटल समजली तुला ओपन करायची स्कूलमध्ये? ओके. आता मस्तपैकी जेवण करून घे. आणि माझं अजून जेवणाचं टाईम नाही झालं. आणि जेव्हाही आपण एरंडेल तेल घेतो तर डायरेक्ट असं हेवी जेवण करून चालत नाही. आणि आता थोडीशी भूक लागली तर त्या दरम्यान मी कोमट पाणी घेते. कारण दिवसभरामध्ये जितकं जास्त तुम्ही कोमट पाणी घ्याल तर त्याचा इफेक्ट अधिक जाणवतो. आणि मला साध्या पिवळ्या मुगाचं सूपसुद्धा बनवायचं आहे, तर ते बनवून घेते. आजच्या माझ्या दुपारच्या जेवणासाठी मुगाच्या डाळीचं वरण बनवलं आणि एकदम सिंपल बनवलं आहे. ह्याच्यामध्ये फक्त जिरं, मोहरी आणि लसूणाचाच तडका दिला, हिरवी मिरची वापरली नाही. आणि वरून थोडीशी हळद आणि मीठ घातलं आणि सिंपल असं बनवलं आहे. मग अशी जे काही मुगाचं वरण बनवलं होतं त्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 चमचा साजूक तूप घालून खायला घेतलंय. इतकं टेस्टी झाले ना. आणि मुगाचं वरण एकदम पचायला सुद्धा हलकं असतं. आता भूक सुद्धा भरपूर लागली आणि इतकं टेस्टी वरण आहे, तर आता पटकन खाऊन घेते. मस्तपैकी साहेब झोपलेत आणि मागे बुक्स दिसत असेल. मग अशी आज स्कूलचा फर्स्ट डे असल्यामुळे थोडा वेळ स्टडी घेतला. आणि स्टडी घ्यायचं म्हटलं हार्डली 15 ते 20 मिनिटातच विरू झोपला. आणि त्याच्यानंतर मला पण झोप लागली, कारण आज सकाळी थोडंसं लवकर उठले होते. जवळपास अर्धा ते पाऊण तासाची रेस्ट घेतली, त्यामुळे इतकं थोडंसं बॉडी कवर वाटते आणि फ्रेश वाटते. तर मागच्या आठवड्यामध्ये शिफ्टिंगच्या वेळी इतकी एनर्जी होती ना, आणि ती लाईफ टाईमसाठी मेमरी राहावी म्हणून सगळे व्हिडिओ शूट केलेत, परंतु मला एडिटिंग करायला टाईम भेटला नाही. आणि आता विरू कमीत कमी 1.5-2 तासासाठी तर झोपतोच. तर आता मला जो काही टाईम भेटला आहे त्या वेळेमध्ये मस्तपैकी एडिट करून घेते. झाली का झोप पूर्ण? आणि स्टडी करायचं म्हटलं झोप आली तुला, ते बुक्स वाट बघताय बघ तुझी. आता संध्याकाळी स्टडी करायचं गार्डनवरून आल्यावर. झोप कंप्लीट झाल्या त्यामुळे एकदम फ्रेश आहे. तर विरूसाठी मस्तपैकी
पौष्टिक असा राजगिऱ्याचा लाडू आणि त्याच्यासोबत मला एक ग्लास थोडंसं कोमट पाणी आणि त्यासोबत एनर्जीसाठी एक बनाना घेतलाय. काय चाललंय? काय नाही तर काढून आणत नाही ते काढतो. अरे तुम्ही गार्डनला खेळायला येत आहे ना? नाही मी आता ती फुलं वरतून टाकणार. पुष्पवर्षा. रिक्वेस्ट करत होतो विरू चल घरी, पण तो घरी यायलाच तयार नाही. आणि आज बरोबर भरपूर फ्रेंड्स त्याला भेटले. सुरुवातीला प्राची प्रणिती ओम सोबत खेळला आणि यायच्या वेळीस 7:30च्या दरम्यान तिथे आल्यामुळे तो तिच्यासोबत इतका खेळला ना घरी यायलाच तयार नाही आणि बोलतो की मम्मा अजून थोडा वेळ खेळूया. तर 7:30 पावणे 8च्या दरम्यान मी त्याला घरी घेऊन आले आणि घरी आल्यानंतर फ्रेश झाला. जस्ट मी स्टडी घेते तितक्यात त्याचे जे काही बिल्डिंगमधले फ्रेंड्स आहेत तर ते बोलवायले, तर आता पुन्हा खेळायला गेलाय. आत्ताच्या रात्रीच्या जेवणासाठी फक्त अर्धी भाकरी, त्यासोबतच चव लागावी म्हणून कारळ्याची चटणी, ती बिना तिखटाची आहे. त्यासोबत दुपारी बनवलेले वरण आणि एकदम थोडासा भात घेतलाय. असं असेल आजचं जेवण. विरू कसा होता स्कूलचा सेकंड डे? आणि आज काहीतरी भेटले बॅगेत, बॅग लय मोठी झाली. बापरे, बर्थडे होता. फर्स्ट बर्थडे गिफ्ट भेटलं विरूला आणि त्यासोबत टिफिन संपवला. बनाना खाल्ला ना? हा काय वाव पर्क, थँक्यू. म्हणजे आज बॅग चांगलीच आणले भरून. माझा एन्जॉय. तू बर्थडे विश केलं ना? कसं? हॅपी बर्थडे टू यू. सावीचा आज आमच्या बर्थडे. हॅपी बर्थडे. थँक्यू. खूप क्यूट दिसते. मेकअप कोणी केला? छान छान दिसते. वन्स अगेन हॅपी बर्थडे. आणि तुम्ही काय करायला? मराठी आहे मराठी. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सावी. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सावी. सावीचा बर्थडे सेलिब्रेट करून आलो आणि त्यांनी मराठी आणि इंग्लिशमध्ये असं 2 वेळा केलं होतं. आणि मुलांचा इतका कलकलाट चालू आहे ना, म्हणजे त्या बर्थडे गर्लपेक्षा इतरांचा जो काही किलकिलाट चालू आहे ना, तर असं खूप दिवसांनी मस्त वाटलं. आणि बर्थडे सेलिब्रेशन म्हटलं तर एक वेगळीच एनर्जी असते. तर आता मुलांना सुद्धा खाऊ दिलाय तिथे, मला सुद्धा दिलंय. दोन्ही फ्लेवरचे केक आणि त्यासोबत चिप्स आहे. तर कालच मी बोलले की मी एरंडेल तेल घेतले, तर जास्त तिखट किंवा असं क्रीमवाले पदार्थ नाही खाल्ले पाहिजे. त्यामुळे एकदम किंचितचा केक खाल्ला आहे आणि बाकीचा मी तसाच ठेवला आहे. विरूचं तर तिकडे एन्जॉयमेंट चालूच आहे. आपण स्वतःला जे काही प्रॉमिस करतो तर किती परिस्थिती कठीण आली तरी स्वतःच पाळलं पाहिजे. आणि माझं असं आहे की मी कोणतीही गोष्ट ठरवते तर ती मन लावून करतेच असं, त्याच्यामुळे मला चांगले रिझल्टसुद्धा भेटतात. तर काल तर विरूला काही स्टडी नव्हता, आजपासून त्याचा स्टडी चालू झाला आहे. तर थोड्याच वेळा स्टडीसुद्धा करून घेते. कालचा आणि आजचा मिळून 2 दिवसाचा एकच व्हिडिओ बनवला आहे. आणि विरूच्या स्कूलचं जे काही मेमरीज होती ना, तर ती खूप बेस्ट होती. आणि आज तर तो खूप आनंदात होता, त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही. आता इथून पुढं कंटिन्युअस त्याचं स्टडी असणार आहे आणि सब्जेक्ट वाढले त्याच्यामुळं स्टडी किंवा होमवर्कसुद्धा जास्त असणार आहे. तर माझं तिकडेसुद्धा लक्ष असणार आहे. तर हा 2 दिवसाचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन आणि खास व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.